नमस्कार. वाचन संस्कृतीच्या आजच्या भागामध्ये आपण एका आगळ्या आणि वेगळ्या अशा ग्रंथाचा परिचय करून घेणार आहोत. त्याचं नावच आहे ग्रंथदूत आणि त्याचे लेखक आहेत जॉन गोन्साल्विस आणि या ग्रंथाचे प्रकाशक आहेत ग्रंथाली आपल्याला ज्ञात आहे. ग्रंथदूत हा ग्रंथ मला का आवडलेला आहे याचं कारण आहे या ग्रंथामध्ये एकूण आपण जर पाहिलं तर 20 व्यक्तींचा परिचय करून दिलेला आहे. लेखक जॉन गोन्साल्विस यांनी या 20 व्यक्तींना प्रत्यक्ष भेटून त्यांच्यासोबत काही वेळ घालवून आणि त्यांचा दिनक्रम दिनचर्या समजून घेऊन त्या ठिकाणी या पुस्तकाचं एक आराखडा त्यांनी तयार केलेला आहे. वाचन संस्कृती वाचाल तर वाचाल या विचाराने आणि घरोघरी असेल पुस्तक तर नीट राहील मस्तक या म्हणीप्रमाणे जॉन गोन्साल्विस सरांनी काय केलेलं आहे की हा ग्रंथ सिद्ध केलेला आहे. या ग्रंथामध्ये एकूण 20 व्यक्तिचित्र दिलेले आहेत. प्रस्तावना असं त्यांनी न म्हणता मनोगत न म्हणता त्यांनी कृतज्ञतेची फुले हा सुंदर शब्द याच्यामध्ये वापरलेला आहे आणि त्यांनी पुस्तकाबद्दल जे काही मनोगत व्यक्त केलेलं आहे ते आपल्यासमोर मी ठेवतो. पुस्तक म्हणजे अक्षरांची बाग, अक्षरांचा शब्द, शब्दांची ओळ, ओळींचा परिच्छेद, परिच्छेदांचं पान आणि पानाचं पुस्तक बनतं. पुस्तकातलं छोटंसं पान कधीकधी आभाळा एवढं मोठं वाचू लागतं. त्याच्यावरील अक्षरे आणि शब्द कधीकधी चांदण्यासारखी लुकलुकतात, कधीकधी सूर्यासारखी तेजस्वी प्रकाश देतात, कधीकधी विजेसारखी अद्भुत चमकतात आणि कधीकधी पर्जन्यासम बरसतात. विचारवंत राल्फ वाल्डो इमर्सनचं एक वचन आहे, माणूस कुणाच्या सहवासात असतो यावरून जसा ओळखला जातो तसाच तो कोणती पुस्तकं वाचतो यावरूनही ओळखला जातो. म्हणजे लेखकाने आपल्याला या ग्रंथामधून बराचसा असा एक वेगळा विचार दिलेला आहे की वाचनामधून अस्सल आणि निर्भेळ आनंद मिळविता येतो. बघा, पुस्तकाची सुंदर व्याख्या लेखकाने केलेली आहे. पुस्तक म्हणजे शब्दांनी उभे केलेलं विश्वच असतं. मी पुस्तकं वाचली आणि पुस्तकानेच मला वाचवलं. माझ्या जगण्यातला एकाकीपणा एकटेपणा त्यांनी दूर केला. अशा प्रकारे या पुस्तकाचं महात्म्य आपल्याला सांगता येईल. आत्तापर्यंत आपण आरोग्य दूत, स्वच्छता दूत, वेगवेगळे दूत आपण असे शब्द पाहिले होते, परंतु आज आपल्यासमोर आहे ग्रंथदूत. दूत म्हणजे संदेश पोचवणारे, निरोप सांगण्याकरता जो मनुष्य येतो त्याला आपण दूत म्हणतो. पण आज आपल्याला या ग्रंथामधून काय आहे, विचारांची प्रेरणी करणारे हे जे ग्रंथदूत आहेत आणि हे संस्कार दूत आहेत, विचार दूत आहेत. लेखकाने दिलेली शब्दरचना फार सुंदर आणि गोड आहे. आणि मग या ग्रंथामध्ये एकूण मी मघा जे तुम्हाला म्हणलो आहे ते 20 व्यक्तिमत्व आहेत आणि अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाचा परिचय आता आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. याच्यामध्ये जीवन इंगळे असं एक व्यक्तिमत्व आहे. हे शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्याने काय केलेलं आहे तर ग्रंथाची शेती केलेली आहे, पुस्तकांची शेती केलेली आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील शिरंबे गावचे हे इंगळे बापू यांनी काय केलेलं आहे, श्यामची आई या पुस्तकाचं पारायण घेतलेलं आहे. अनेक उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत आणि वेगवेगळ्या विषयाच्या ग्रंथाचा परिचय लोकांना व्हावा म्हणून ते सायकलवरून फिरलेले आहेत. आजपर्यंत त्यांनी सायकलवरून 30,000 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. इंगळे यांचा जो परिवार आहे हा परिवारसुद्धा त्यांना मदत करतो आणि इंगळे यांच्या कार्याची सगळ्या वर्तमानपत्राने माध्यमाने दखल घेतलेली आहे आणि प्रत्येक गावी ते जातात, सायकलवरून जातात. आणि मग जीवन इंगळे म्हणजे कोण आहे, पुस्तक पेरणारा शेतकरी आहे. याच्याही पुढे जाऊन मला आणखीन सांगायचं आहे की या ग्रंथदूतमध्ये असे काही व्यक्तिमत्व त्यांनी घेतलेले आहेत की ते व्यक्तिमत्व आपल्याला पाहावेसे वाटतात. आणि म्हणून या ठिकाणी आजीचं पुस्तकाचं हॉटेल, एक आजी हॉटेल चालवते नाशिक जिल्ह्यामध्ये आणि त्या हॉटेलमध्ये प्रत्येक टेबलवर
पुस्तकांचा संच ठेवलेला आहे आणि अशा प्रकारच्या पुस्तकाच्या संचामधून आजी आज आपल्या समाजाला एक वेगळी दिशा देत आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील आडगाव जवळके या ठिकाणी भीमाबाई संपत जोंधळे यांचे रिलॅक्स कॉर्नर हे हॉटेल आहे आणि ते हॉटेल आज गाजत आहे आजीचं पुस्तकाचं हॉटेल या नावाने. अशी वेगवेगळी व्यक्तिमत्व याच्यामध्ये आहेत. मला आपल्या घरी आपल्या समोर आणि घरीही हा संदेश द्यायचा आहे की ग्रंथ हे आपल्या जीवनाला एक आकार देतात. वेगवेगळे ग्रंथ प्रसारक या ठिकाणी लेखकांनी आपल्याला दिलेले आहेत. पुण्यातल्या कोथरूडमध्ये वुडलँड सोसायटीत राहणारे सुरेंद्र दामले हे सुद्धा काय करतात, आपल्या चारचाकी वाहनामधून एका चौकामध्ये येतात आणि त्या ठिकाणी वाचनालय सुरू करतात. लोकांना मोफत वाचनालय देतात. असे ते दामले सर आहेत. नंतर बदलापूर जे स्टेशन आहे त्या ठिकाणी श्याम जोशी सर आणि श्याम जोशी सर म्हणजे ग्रंथ सखा वाचनालय हे सर आपल्याला चालवताना दिसत आहेत. वाचकांनी पुस्तके नुसती पाहायची नाहीत तर हाताळावी, वाचावीत असा विचार करण्याच्या हेतूने त्यांनी ग्रंथालयाची ही मुहूर्तपेढ रोवलेली आहे. आता एक व्यक्तिमत्व मी आपल्यासमोर ठेवतो आहे. पुण्यामध्ये एक रिक्षा चालक आहेत. त्यांचं नाव आहे प्रशांत कांबळे. त्यांनी आपल्या रिक्षामध्येच फिरतं वाचनालय सुरू केलेलं आहे. कुसुमाग्रज फिरते वाचनालय या नावाने प्रशांत कांबळे हे काय करतात, आपल्याच रिक्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं ठेवतात आणि मग त्या प्रशांतची जेव्हा मुलाखत घेतली, भेट घेतली, तेव्हा प्रशांत कांबळे यांनी आपले लेखक जॉन गोन्साल्विस यांना 4 ओळी ऐकवल्या. त्या मला ऐकवण्याचा मोह या ठिकाणी होतोय. थोडे दिन तरी मध्यवर्ज्य करा, तोच पैसा भरा ग्रंथासाठी, ग्रंथ वाचताना मनी शोध करा, देऊ नका थारा वैर भावा. आणि अशा प्रकारचा रिक्षा चालवणारा एक प्रशांत कांबळे नावाचा तरुण अनेकांना दिशा देतो आणि आपल्या जीवनाची दिशा बदलून टाकतो. याचाही संदर्भ लेखकांनी या ठिकाणी घेतलेला आहे. वेगवेगळ्या विषयामधून त्यांनी हा सगळा संदर्भ घेतलेला आहे. नांदेडचे आचार्य डॉक्टर सुरेश सावंत हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. उपक्रमशील शिक्षक आहेत, उत्तम प्रशासक, सर्जनशील साहित्यिक आहेत. बालशिक्षण आणि बालसाहित्य हा त्यांच्या आवडीचा, ध्यासाचा आणि त्याच्यात त्यांची आस आहे, त्यात त्यांचा श्वाससुद्धा आहे. आणि मग त्यांनी नांदेडच्या त्यांच्या विद्यालयामध्ये वेगवेगळे उपक्रम घेतलेले आहेत आणि त्या उपक्रमाची सुद्धा नोंद आपले लेखक जॉन गोन्साल्विस सरांनी घेतलेली आहे. वर्गवार वाचनपेटी त्यांनी सुरू केलेली आहे. प्रत्येक वर्गामध्ये लेखक आपल्या भेटीला हा त्यांचा एक कार्यक्रम होता. त्याबरोबरच मागेल त्याला मागेल ते पुस्तक. वाढदिवसाला इतर वस्तू देण्यापेक्षा पुस्तकाची भेट सावंत सरांनी सुरू केली. डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्मृती वाचन कट्टा सुरू केला. समृद्ध ग्रंथालय शाळेमध्ये असावेत म्हणून त्याने सर्व ठिकाणी आपले विचार व्यक्त केले. शाळेमध्ये वेगवेगळे प्रकारचे फलक त्यांनी दिले. रोजनिशी कशी लिहावी ते सांगितलं. वेगवेगळ्या मुलांच्या मध्ये जे सुप्त गुण असतात त्याच्यामध्ये प्रतिभा कळ्यांचा शोध हा एक त्यांनी उपक्रम तिथं घेतलेला आहे. माझा शिक्षक चरित्र नायक आणि ही चरित्र कशी घडतात त्याचा उलगडा व्हावा म्हणून सावंत सरांनी वेगवेगळे उपक्रम आपल्या शाळेमध्ये घेतलेले आहेत. आणि मग सुरेश सावंत यांच्याविषयी आचार्य विनोबा भावे यांच्या शब्दात सांगायचं झालं, जो फक्त पुस्तकातील धडे शिकवतो तो शिक्षक. विनोबांची फार सुंदर वाक्य आहे, जो फक्त शिक्षकातील धडे शिकवतो तो शिक्षक, जो पुस्तकाबाहेरील ज्ञान देतो तो गुरु आणि विद्यार्थ्यांना जगायचं कसं शिकवतो त्यासाठी लायक बनवतो तो आचार्य होय. आणि या व्हिडिओमध्ये शेवटच्या भागामध्ये मला सांगायचं आहे, युवराज माने नावाचे एक शिक्षक आहेत. सेलू तालुक्यामध्ये पारडी नावाचं गाव आहे. एक झपाटलेला शिक्षक काय करू शकतो तर मुलांना उभारी देऊ शकतो, मुलांना उभं करू शकतो. नव्हे त्यांच्या शाळेतील लहान मुलं पुस्तकाचं समीक्षण करतात, पुरस्कारासाठी त्या ग्रंथाची निवड करतात. आणि मग युवराज माने सरांनी काय केलेलं आहे, वेगवेगळे त्यांनी उपक्रम राबवलेले आहेत.
सेलूजवळ पारडी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी त्यांची शाळा आहे. आजही ते युवराज माने सर तिथं कार्यरत आहेत. प्रश्न आमचे, उत्तर तुमचे. विद्यार्थ्यांना प्रश्न जे पडतात त्याचं उत्तर विद्यार्थीच एकमेकाला देतात. थीम फलक ही एक योजना त्यांच्या शाळेमध्ये आहे. चालता बोलता दूरदर्शनचा कार्यक्रम आहे, त्याच कार्यक्रमानुसार शाळेमध्ये हा उपक्रम घेतात. पाणपोई असते पाण्यासाठी, तशी त्यांनी ज्ञानपोई सुरू केलेली आहे. दर शुक्रवारी त्यांच्या शाळेमध्ये बालसभा होते. लेखक आपल्या भेटीला लेखकांना ते शाळेमध्ये बोलवतात. वाचनाचा आनंद सोहळा दररोज दुपारी जेवणाच्या सुट्टीमध्ये 1 ते 2 या वेळेमध्ये वाचनानंद घेतात ते. नंतर अमृतकण, आपण जे ग्रंथ वाचतो त्याच्यातले आवडलेली वाक्य, सुविचार, म्हणी विद्यार्थ्यांना एका वहीत लिहायला ते सांगतात. आणि मग आठवड्यामध्ये त्यांनी काय काय वाचन केलेलं आहे त्याचं शिदोरी नावाचा एक संग्रह ते प्रकाशित करतात. आणि मग मुलांच्यासाठी त्यांनी वेगवेगळे ग्रंथही लिहिलेले आहेत. त्या ठिकाणी मुलांना त्यांनी ग्रंथ लिहायला सांगितला, भावना व्यक्त करायला सांगितल्या. आणि हा उपक्रम बघून एका विद्यार्थ्याने त्यांना असा एक संदेश दिला, अशी प्रतिक्रिया दिली, प्रतिसाद दिला, गुरुजी तू मला आवडलास. या वाक्याने युवराज माने सरांच्यात आमूलाग्र बदल झाला. ते आणखीन झपाटलेल्या आनंदाच्या झाडाप्रमाणे काम करू लागले आणि त्यांनी ग्रंथ सिद्ध केला, गुरुजी तू मला आवडलास. नंतर आहे उत्कृष्ट वाचक पुरस्कार ते देत असतात, जे वर्षभर मुलाकडून लिहून घेतलं जातं, वाचन केलं जातं. मित्र माझा आरसा, आईचं वाण, संक्रांतीला आपण जे वाण देतो त्या ठिकाणी काय आहे, आईचं वाणमधून पुस्तकाची भेट मुलांना देण्याची ती परंपरा त्यांनी सुरू केलेली आहे. त्याबरोबरच ज्या लेखकांनी विद्यार्थ्यांना आनंद दिला त्या विद्यार्थ्यांना आपण जर लक्ष देण्यासाठी सांगितलं तर त्याच्यामध्ये विद्यार्थी गुंग होतात, रममाण होतात. म्हणून त्यांनी आत्तापर्यंत अनेक नामांकित लेखकांना कृतज्ञता पुरस्कार दिलेला आहे. आणि मला सांगायला आनंद आहे, युवराज माने सरांच्या शाळेतील विद्यार्थीच काय करतात, ग्रंथाची निवड करतात, ग्रंथाचं समीक्षण करतात आणि तेच त्यांना पुरस्कारसुद्धा देत असतात. आणि मग अशा प्रकारची एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व युवराज माने सरांचं आहे. आणि अशी वेगवेगळी व्यक्तिमत्व या ठिकाणी आहेत. आणि म्हणून अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. जीवन घडविणारं पुस्तक म्हणून एक सदर त्याच्यामध्ये आहे. आणि हे जे सदर आहे हे सदर हे फार सुंदर आहे. हा एक ग्रंथ आहे. आणि हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ आपल्याला इतका आवडतो तो यासाठी की याच्यामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, जीवनवादी तत्त्वज्ञान देणारे वि स खांडेकर सरांच्यावर सुद्धा एक सुंदर लेख याच्यामध्ये आहे. आणि त्या काळातली शाळा, ग्रंथ, पद्धती या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि वेगवेगळ्या संदर्भामधून आपल्याला हा विषय लक्षात येत असतो. एक पुस्तकप्रेमी क्रांतिकारक यावरूनही शहीद भगतसिंग यांच्यावरचा सुद्धा एक लेख या ठिकाणी आहे. आणि हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ आपल्याला ग्रंथाली या प्रकाशनाकडून उपलब्ध होऊ शकतो. लेखकाचा नंबर मी या ठिकाणी स्क्रीनवर दिलेला आहे. या पुढील भागामध्ये आपल्याला जर बघायचं झालं तर हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ आपल्याला एक वेगळा आनंद देऊन जातो. आणि हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ आपल्याला लक्षात घेण्यासारखा आहे. हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ आपण निश्चितपणे अनुभवावा लागतो. या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे त्या ग्रंथाचं नाव आहे चंदनाचे हात आणि लेखक आहेत यशवंत पाटणे. आपल्या जर काही प्रतिक्रिया असतील तर त्या आपण निश्चित कळवाव्यात. माझा फोन क्रमांक या ठिकाणी आहे. आपण माझं चॅनल सबस्क्राईब करावं, त्याच्यावर कॉमेंट्स कराव्या, शेअर कराव्यात. धन्यवाद.